नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही पाहत आहात मानसीच किचन मसाला। तर आपण आज पाहणार आहोत मस्त अशी मौसूद इडली कशी बनवायची व त्याचं पीठ कसं आंबवायचं याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि तेही हिवाळ्यात पीठ कसं आंबवायचं ते। तर तुम्ही इथे बघू शकता की किती फुललेलं आहे पीठ आणि किती सॉफ्ट आणि एकदम फ्लफीनेस दिसत आहे त्या पिठामध्ये। आणि हे पीठ आंबवण्याची एक मस्त सोपी ट्रिक आहे। जर तुमच्याकडे ओव्हन वगैरे नसेल तर ही मस्त अशी ट्रिक साधी सोपी आहे। तर मी इथे 1.5 कप उडदाची डाळ घेतले, ती चांगलं मस्त अशी वाटून घेतली बारीक मिक्सरमधून आणि सोबतच मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्या पद्धतीने तुम्ही बारीक करून घेऊ शकता डाळ। एका साईडला डाळ मिक्सरला वाटून घेतली आणि ती एका स्वच्छ अशा पातेल्यामध्ये टाकून घेतली, ओतून घेतली आणि तुम्ही याच्यामध्ये मेथी पण भिजत टाकू शकता। मेथी ॲक्च्युअली मी विसरले आणि सोबतच तुम्हाला जास्त क्रिस्पीनेस वगैरे हवा असेल तर एखाद कप वगैरे पोहा तुम्ही टाकू शकता भिजायला। तर इथे मी तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ आणि डाळ ही 5 ते 6 तास भिजत ठेवली होती आणि तुम्ही तांदळाची कन्सिस्टन्सी बघू शकता पेस्टची, अशी थोडीशी रबरबीत हवी, जास्त एकदम मऊसूत नाही पाहिजे। ते पण चांगलं पीठ असं मिक्स करून घेतलं मी एका पातेल्यामध्ये आणि चांगलं 10 मिनिटासाठी मी मस्त अशा हाताने स्वच्छ हाताने चांगलं पीठ एकदम हलवून घेतलं, मिक्स केलं कमीत कमी 10 ते 15 मिनटं, कारण की जे वॉर्मनेस असतो हातामध्ये तो गेला पाहिजे। त्याने काय होतं पीठ आणि पिठामध्ये हवा शिरली ना की पीठ मुरण्यासाठी म्हणा किंवा आंबवण्यासाठी चांगलं राहतं। आणि इथे मी काय केलं एक हे केली आहे मी टेक्निक, म्हणजे ट्रिक समजा तुम्ही, की इथे मी गरम तवा केला आहे एक 5 ते 10 मिनटासाठी चांगला आणि त्याच्यावरती 10 ते 15 मिनटं मी हे ठेवलं होतं पातेलं आणि मी तर शॉल घेतलेली आहे। ते पातेलं जे आहे ते मस्त असं शॉलमध्ये गुंडाळून ठेवले आणि वरून झाकून ठेवले। मी हे पीठ रात्री 11 वाजता बनवलं होतं, ते सकाळी 12 वाजता म्हणजे बघा 13 तास भिजत ठेवलं होतं। तर तुम्ही बघू शकता की पीठ किती छान असं आंबलेलं आहे आणि किती चांगलं असं फर्मंट झालेलं आहे। आणि हिवाळ्यामध्ये नाही का ही एकदम मस्त अशी ट्रिक आहे की तुम्ही ओव्हन वगैरे नसेल किंवा तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही मस्त असा तवा आपल्या घरी असतो तो गरम करायचा, त्याच्यावरती पातेलं ठेवायचं 5 ते 10 मिनटं एकदम झाकून आणि त्याच्यातून हवा नाही गेली पाहिजे। तर आता तुम्हाला लागेल तेवढं पीठ बाजूला काढून घ्यायचं आणि जर तुम्हाला उद्यासाठी किंवा 2 दिवसासाठी वापरायचं असेल तर ते फ्रीजला ठेवू शकता तुम्ही। आणि इथे मी मीठ टाकलं आणि थोडं पाण्याची कन्सिस्टन्सी टाकलेली आहे, म्हणजे पीठ मला जसं हवं तसं त्यानुसार मस्त मिक्स करून घेतले, तुम्ही बघू शकता। आणि मग मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि इडली पात्राला तेलाने ग्रीस करून घेतला आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं पीठ दिसत आहे। आणि सगळं इडली पात्रामध्ये मी पीठ टाकून घेतलं इडली होण्यासाठी आणि दुसरंही पात्र होतं त्यालाही सेम ग्रीस केलं होतं तेलाने, त्याच्यावरती पण मी अशा प्रकारे टाकून घेतलं आणि फक्त 15 मिनटासाठी ठेवलं आहे मी। 15 मिनटामध्ये इतकी छान इडली बनवून अशी सॉफ्ट अशी तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी इडली बनलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काहीच करण्याची गरज नाही आहे। एक 5 ते 10 मिनटांनी थंड झाले की इडली बघू शकता तुम्ही किती पटकन अशी निघत आहे आणि काही चिकटलेली पण नाही आहे भांड्याला जास्त प्रमाणात, बघू शकता गरम गरम। आणि मी ही इडली जी आहे ती नारळाच्या चटणी आहे त्याच्यासोबत आणि सांबारसोबत खाल्लेली आहे। आणि हे ताट तुमच्यासाठी बघू शकता किती सुंदर असं ताट दिसत आहे ना। आणि माझ्या हजबंडला तर खूप इडली आवडली आणि माझ्या घरच्यांना सगळ्यांनाच। आणि बघू शकता सॉफ्ट आणि एकदम गरम गरम इडली आणि सांबार ही खाण्याची मज्जाच खूप वेगळी आहे। आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा।